दारातील रांगोळी म्हणजे फक्त सजावट नाही, तर ती घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे स्वागत, आनंदाचे प्रतीक आणि सणांच्या उत्साहाचं प्रतिबिंब असते. तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप करते. तर आज होतं शनिवार. अजिंक्यला सकाळी लवकर शाळा होती, विश्वजितला दुपारी होती. मग आपण शाळेत चाललोय थंडीमध्ये आणि आपला दादा झोपलाय हे काही आवडलं नाही आणि म्हणून त्याने मोठ्या भावाला उठून आपली सेवा करून घेतली. तर इथे मी Amazonवर लेमन ब्लास्ट येल्लो बबल टॅबलेट गोळ्या मागवल्या होत्या. जे की बेसिंगमध्ये टाकल्यानंतर छोटे-छोटे कण आपले मोकळे होतात आणि बेसिंग पूर्णपणे रिकामं होतं. चोकअप झालं असेल तर हे वापरण्यासाठी मी इथे हे मागवलं होतं. परंतु जसे चित्रामध्ये फोटो वगैरे दाखवले होते तसं काही झालंच नाही. बेसिंगमध्ये एक टॅबलेट टाकली, गरम पाणी टाकलं, थंड पाणी टाकलं, तरी पण ही गोळी काही विरघळली नाही आहे. म्हटलं चला, याचा डांबर गोळीसारखा वास येतोय ना, मग तसंच वापरता येईल. होतं असं कधीतरी. तर ते तसंच ठेवून दिलं. तर इथे बाजारातून आणलेली छान अशी आंबट गोड ॲपल बोरं. दिसायला हिरवी दिसतात, परंतु चव खूप छान असते. तर आज संध्याकाळी भाजीमध्ये शेपूची छान हरभऱ्याची डाळ टाकून भाजी सुक्की करायची होती. मग त्यासाठी डाळ वगैरे भिजायला घातली, शेपू वगैरे चिरून घेतला आणि कुकर वगैरे लावून घेतला. तर इथे प्रसाद राहिला होता एक शिल्लक, मग तोही खाऊन घेतला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.